ठाकरे बंधूंच्या वचननाम्यानंतर ठाकरे बंधूंवर टीकास्त्र डागले गेले। उद्धव ठाकरेंची वैचारिक भेसळ झाली आहे असं आशिष शेलार यांनी म्हटलं। मुंबईच्या सत्तेसाठी हे दोघे एकत्र आलेत असं योगेश कदम यांनी टीका केली आहे। तर राज ठाकरे बाळासाहेबांना वेदना देणारा माणूस आहे असं राजू वाघमारे यांनी म्हणत राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला। तर ठाकरे मूळचे बिहारी आहेत असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हणत टीका केली आहे। तुमची वैचारिक भेसळ झाली त्याचं काय, हा वैचारिक प्रदूषणता झाली त्याचं काय, वैचारिक सरमिसळ तुमची झाली त्याचं काय। तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडून मामू आणि लांगुल चालण्याच्या मागे लागलात। ज्या मराठी माणसाच्या एका अर्थाने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मराठी माणसांवर ज्यांनी गोळ्या काढल्या त्या काँग्रेसबरोबर तुम्ही हातमिळवणी करून बसलात। या सरमिसळीचं काय, या भेसळीचं काय, या वैचारिक प्रदूषणाचं काय, त्याचं उत्तर उद्धवजींनी पहिलं द्यावं। मला वाटतं मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार, मुंबई गुजरातींच्या हातामध्ये जाणार हा खोटा अजेंडा मराठी माणसांना भडकवण्यासाठी त्यांनी सेट करायचा प्रयत्न करते। परंतु आता मराठी माणूस काय भुलणार नाही, त्यांना सत्य माहिती आहे। मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये महायुतीच्या सरकारने जे काही मुंबईकरांकरिता निर्णय जाहीर केले ते ऐतिहासिक निर्णय आहेत। म्हणून मला वाटतं जनता ही विकासासोबत राहील, ह्यांच्या एकत्र येण्यानं आम्हाला काही फरक पडणार नाही। बाळासाहेब ठाकरेंना वेदना देणारा वार जर कोणी केला असेल तर तो दोन भावांनी केला, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेला शिवसेनेतून बाहेर पडायला स्वतःच्या स्वार्थासाठी मजबूर केलं आणि राज ठाकरेंनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असताना त्यांना वेदना देऊन शिवसेना सोडली। त्याच्यामुळे खरी गद्दारी शिवसेनेबरोबर या दोन भावांनी केली। अरे अपने गिरेबान में झांक के देखो राज ठाकरे, हम तो नहीं, ये किसी पत्रकार भाई ने आपका रिपोर्ट बनाया था किताब के आधार पे। परप्रांतीय ठाकरेंचा पंचनामा तुम्ही जसा सामना करता तसा तुमच्या पंचनामा झालेला आहे रे भाई। आणि मग तुम्ही कुठले आहे? ठाकरे मूळचे बिहारी असल्याचा हाच तो पुरावा। हे आम्ही म्हणत नाही। अरे भैया हम ये कहता है अपना पुरखों की तो रखो, अरे तनिक इतना तो सोच लो यार।